मुंबई आणि पुण्यामध्ये एवढं ड्रग्ज येतं कुठून? ड्रग्ज थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का, असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केलाय. ड्रग्जचा पैसा सरकारमधील कुणाकडे जातो, असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. दोन तरुणांचा जीव जातो या गोष्टीत आणि मला वाटतं की हे ड्रग्ज कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही आहे का? दरवेळेला असा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी ह्याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या. हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागलं की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये ही कुठची परिस्थिती? आपण कुठे आणून ठेवलं आहे आपल्या शहरांना? ह्या कुठेतरी गोष्टींवर आपण विचार करणार आहोत की नाही, की एक का ड्रग्ज येतात एवढे? तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे कुठे वाटले जात आहेत, का थांबत नाही आहेत, ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आत्तापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं.